तर आज आमच्या शेतामध्ये करायची होती पाईपलाईन आणि पाईप कमी पडल्यामुळे पप्पांनी मला आमच्या अशा अवस्थेत असलेल्या ओमिनीमध्ये पाईप आणायला लावले. आता या छोट्या गाडीमध्ये मी एवढे मोठे पाईप कसे नेले आणि पुढे माझ्यासोबत काय काय अडचणी आल्या हे सगळं पाहू त्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. तर नमस्कार पब्लिक, जसा का पप्पाचा फोन आला तसाच लगीन निघलो पाईप आणायला. आता आमच्या ओमनीचा दरवाजा कुठं गेला हे तुम्हाला मी पुढच्या व्लॉग मध्ये नक्की सांगेन. इथं दुकानात पोहोचल्यावर ह्या अशा प्रकारचा जुगाड करून पाईप भरले आणि निघलो शेताकडे. मस्तपैकी दोन्हीकून हवा खात चाललो होतो, पण तेवढ्यात गॅस संपल्यामुळे अचानक भयानक मध्ये गाडीच बंद पडली. म्हणून दुसऱ्या गाडीला बोलवलं, तिच्यात सगळं लोड केलं आणि परत निघलो शेताकडे. इथं पोहोचल्यावर सगळे पाईप खाली करून घेतले, तवर जेसीबी आला व त्यांनी त्याचं काम चालू केलं. आता तुम्हाला माहिती का प्लंबर कोण होतं? माझे पप्पा आणि कोकणे मामा. जगात असं कोणतंच काम नाही जे माझे पप्पा करू शकत नाही. थोड्या वेळाने ओमिनी गाडी पण नीट करायची, तेव्हा फिटर सुद्धा पप्पाच असणार आहे. बाकी सगळं काम आवरल्यावर आमच्या शेतीमधल्या कंपाऊंडच्या गेट समोर लय झाडं होती, ती जेसीबीने काढून घेतली. आता पहा बरं किती भारी वाटतंय. दिवसभर इतकं दमलो होतो ना का असं वाटत होतं इथंच झोपावं, पण लगेच लक्षात आलं का आमची ओमनी दुपारपासून रस्त्याच्या कडेला उभा आहे. म्हणलं तिला नीट करावं, पण जास्त उशीर झाल्यामुळे तिला अशा प्रकारे लुटीत आणली आणि कोकणे मामाच्या हॉटेलवर लावून दिली. आता गाडी नीट झाली की नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. त्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा. राम राम.